पन्हाळा तालुक्यातील सर्वसामान्य कुटुंबातील 7 वर्षाची कुमारी साक्षी सनी कांबळे हिच्या डाव्या डोळ्यांवरील गुंतागुंतीची मोतीबिंदू शस्त्रक्रिया देवनगर येथील वालवालकर हॉस्पिटलमध्ये यशस्वीरित्या पार पडली। जन्मजात मधुमेहाचा त्रास असूनही ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने साक्षीच्या आयुष्यात पुन्हा उजेड आला आहे। साक्षीला जन्मापासूनच मधुमेह असून दिवसातून 2 वेळा इन्सुलिन द्यावे लागते। मधुमेह असल्यामुळे शस्त्रक्रिया करणे मोठे आव्हान होते। चैतन्य आय केअर फाउंडेशनच्या फिरत्या नेत्र तपासणी उपक्रमांतर्गत पन्हाळा तालुक्यातील शाळांमध्ये तपासणी दरम्यान साक्षीला मोतीबिंदू असल्याचं निदर्शनास आलं। मधुमेह नियंत्रणात ठेवूनच शस्त्रक्रिया करण्याचं नियोजन वालावलकर हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर संतोष कुलकर्णी, डॉक्टर वीरेंद्र कुलकर्णी, नेत्रतज्ञ डॉक्टर वीरेंद्र वनकुंद्रे व त्यांच्या टीमने केलं। कुटुंबाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन ही शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात आली। मनीषा रोटे सिस्टर्स यांच्या सहकार्याने ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली। शस्त्रक्रियेनंतर दुसऱ्या दिवशी पट्टी काढताच साक्षीला स्पष्ट दिसू लागलं। तिच्या चेहऱ्यावर उमटलेलं हास्य वैद्यकीय पथकासाठी समाधानकारक ठरलं। दरम्यान मुलांना डोळ्यांशी संबंधित तक्रार आढळल्यास तात्काळ नेत्र तपासणी करून घ्यावी असं आवाहन वालावलकर हॉस्पिटल व चैतन्य आय केअर फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आलं आहे।